गोष्ट अमेरिकेमधली आहे. एका मोठ्या शहरामध्ये एक कुटुंब राहत होतं. अगदी छोटंसं तिघांचं. नवरा बायको आणि एक मुलगा फ्रँक. नवरा मोठा अधिकारी होता, बायको सुंदर होती. मुलगा फ्रँक हुशार होता. कशालाही काही कमी नव्हतं. वडील नोकरी करत होते. आई घरकाम पाहत होती. फ्रँक शाळेत शिकत होता. एकुलता एक, दिसायला सुंदर, अभ्यासातही हुशार. वर्गात नेहमी पहिला नंबर असायचा त्याचा. त्यामुळे फ्रँक आईबाबांचा अत्यंत लाडका होता. त्याचे बाबा त्याला नवे नवे खेळ, पुस्तकं आणून द्यायचे. आई छान छान पदार्थ करून खायला घालायची. अशी 12 वर्ष निघून गेली. फ्रँक 12 वर्षांचा झाला आणि एके दिवशी या सुखी कुटुंबावर एक संकट ओढवलं. छोटा फ्रँक आजारी पडला. त्याला ताप यायला लागला. गोरा असणारा फ्रँक काळा दिसायला लागला. आईबाबांना काळजी वाटायला लागली. बाबांनी फ्रँकला चांगल्या डॉक्टरांना दाखवलं, पण तरीही गुण येईना. काय करावं ते बाबांना समजेना. शेवटी शेजारी एक गृहस्थ होते. ते म्हणाले की अहो, न्यूयॉर्कला एक मुलांचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, त्यांना तुम्ही दाखवा. त्याप्रमाणे आई बाबा फ्रँकला घेऊन न्यूयॉर्कला गेले. न्यूयॉर्क हे खूप मोठं शहर आहे. पैशाला काही कमी नव्हती. कितीही पैसे लागले तरी खर्चायची त्यांची तयारी होती, पण फ्रँकला गुण यायला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. न्यूयॉर्कच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी फ्रँकला तपासलं. ते निराश झाले, पण त्यांनी चेहऱ्यावर काही दाखवलं नाही. औषधं लिहून देतो, ती घे, म्हणजे ताबडतोब बरा होशील. आणि हे बघ, आजारी आहे म्हणून घरात बसायचं नाही. खूप खायचं, खूप खेळायचं, समजलं? जा, बाहेर जाऊन बस. बाबा, आई आणि फ्रँक तिघही डॉक्टरांच्या खोलीतून बाहेर आले आणि थांबले. डॉक्टरांनी फ्रँकच्या बाबांना पुन्हा आत बोलावलं, म्हणून ते आत गेले. आई आणि फ्रँक बाहेरच थांबले. आई म्हणत होती, बरं झालं बाबा, तुझ्या प्रकृतीची काळजी दूर झाली. तिकडे वडील डॉक्टरांच्या खोलीत गेले. डॉक्टरांनी त्यांना समोरच्या खुर्चीत बसायला सांगितलं आणि म्हणाले, मी आज तुम्हाला एक अत्यंत वाईट बातमी सांगणार आहे, कारण मी ती तुमच्यापासून लपवू शकत नाही. काय झालंय? तुमच्या फ्रँकला कॅन्सर झालाय आणि तो बरा होण्याची शक्यता नाही. तो फार तर 6 महिन्यांचा सोबती आहे. काय? वडिलांचा आपल्या कानावर विश्वासच बसेना. ते म्हणाले, अहो पण डॉक्टर, तुम्ही तर मगाशी म्हणाला होतात की. हो, काही सुद्धा झालं नाही असं मी म्हणालो, कारण छोट्या फ्रँकला हे कटू सत्य सांगून त्याचं राहिलेलं आयुष्य दुःखात जावं असं मला वाटत नाही. पण डॉक्टर, ह्याच्यावर काही उपाय नाही का? कितीही पैसे लागले तरी आम्ही खर्च करू. नाही हो, मुलांच्या कॅन्सरवर अजून तरी औषध सापडलेलं नाही. पण हे फ्रँकला सांगू नका. त्याला ही औषधं देत राहा. बाबांनी आवंढा गिळला आणि डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी खिशात घालून ते खोली बाहेर आले आणि म्हणाले, चला. त्यांचा उतरलेला चेहरा पाहून फ्रँक आणि आई दोघंही आश्चर्यचकित झाले. आईनं विचारलं, काय झालंय? डॉक्टर काही म्हणाले का? नाही, काही नाही. आणि ते दवाखान्यातून बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ आई आणि फ्रँकही बाहेर पडले. रस्त्यात घरी जाईपर्यंत बाबा एक शब्दही बोलले नाही. आई आणि फ्रँक या दोघांनाही ते जरा चमत्कारिकच वाटलं. तिघही घरी आले. रात्रीची जेवणं झाली आणि फ्रँक झोपायला गेला. आईनं बाबांना हळूच विचारलं, काय झालंय? तुम्ही दवाखान्यातून बाहेर पडल्यापासून बोलत का नाही आहात? बाबांनी स्वतःला सावरलं आणि म्हणाले, डॉक्टरांनी एक भयंकर बातमी सांगितली. कसली? आपल्या फ्रँकला कॅन्सर झालाय आणि तो 6 महिन्यांपेक्षा जास्त दिवस जगणार नाही. हे ऐकताच त्याच्या आईला रडू कोसळलं. ती रडत रडत म्हणाली, अहो असं कसं झालं? यावर काही उपाय नाही का? काही नाही.
फ्रँकचे राहिलेले दिवस आनंदात कसे जातील हे पाहणं एवढाच उपाय आहे. फ्रँकची आई कितीतरी वेळ रडत होती. बाबा नुसते सुन्नपणे बसून होते. काय बोलायचं हेच त्यांना कळत नव्हतं. थोडा वेळ गेला. त्यांचं दुःख थोडं कमी झालं आणि त्या दोघांनी ठरवलं, उद्यापासून फ्रँकची जास्तीत जास्त काळजी घ्यायची. त्याला हे समजू द्यायचं नाही. त्याच्यापुढे रडायचं नाही, दुःख करायचं नाही. त्याचे राहिलेले दिवस हे 6 महिने जास्तीत जास्त आनंदात कसे जातील यासाठी प्रयत्न करायचा. दोघांनी एकमेकांना वचन दिलं आणि ते दोघं झोपी गेले. दुसऱ्या दिवसापासून फ्रँकच्या आईबाबांचा उद्योग सुरू झाला. त्याला रागवायचं नाही. तो जे म्हणेल ते आणून द्यायचं. एका बाजूला ते असं वागत होते, वरून हसत होते, पण मनातून मात्र रडत होते. त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर दिसत होता. हा फरक फ्रँकच्या लक्षात आला. काहीतरी बिघडलंय हे त्याला जाणवत होतं, पण नक्की काय हे कळत नव्हतं. असे 3 महिने गेले. बाबा रोज ऑफिसला जात होते, पण ऑफिसमधनं आले की ते स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेऊन कसली तरी जाडी जाडी पुस्तकं वाचत बसायचे. त्यांचं हे वाचन मध्यरात्रीपर्यंत चालायचं. आणि आई, ती पूर्वी फक्त रविवारी चर्चमध्ये जायची, आता दिवसातला बराच वेळ ती चर्चमध्ये घालवायला लागली होती. समोर फ्रँक दिसला की ते दोघेही हसण्याचा प्रयत्न करायचे, पण तो बाजूला झाला की ते उदास असत. आई वडिलांना नक्की काय झालंय हे छोट्या फ्रँकला उमजेना. ते आजारी तर नाहीत ना, की बाबांना नोकरीत काही आफत आलीये? अशा 1 ना 2 शंका फ्रँकच्या मनात येत होत्या. अखेर त्यानं आईबाबांच्या दुःखाचं कारण स्वतःच शोधून काढायचं ठरवलं. एके दिवशी फ्रँकला शाळेला सुट्टी होती, म्हणून तो घरीच होता. बाबा ऑफिसमध्ये आणि आई चर्चमध्ये गेली होती. ही संधी बघून फ्रँक बाबांच्या खोलीत गेला. पाहतं तर काय, टेबलावर अनेक कागद होते आणि त्या कागदांवर काहीतरी नोंदी केलेल्या होत्या. काही पुस्तकं होती, त्याच्यात खुणाही घातलेल्या होत्या. ही पुस्तकं आहेत तरी कसली म्हणून फ्रँकनं नाव वाचलं तर ती सगळी एक जात कॅन्सरवरची होती. म्हणजे आई किंवा बाबांना कॅन्सर तर झाला नाही ना? त्यानं एका पुस्तकातलं खूण घातलेलं पान काढलं आणि वाचलं. त्यावर लिहिलं होतं, कॅन्सर या रोगावरचे उपाय हे रोग्याच्या प्रत्यक्ष शरीराच्या पाहणीवरूनच शोधावे लागतात. सामान्यपणे कॅन्सर हा रोग मोठ्या माणसांना होतो. असा रोग झालेल्या माणसांची शरीरं त्यांच्या मृत्यूनंतर डॉक्टरांना तपासणीसाठी मिळत असल्यामुळे त्यावर उपाय शोधून काढणं शक्य झालं आहे. हा रोग हल्ली काही मुलांमध्येही आढळून आला आहे, परंतु अशा मुलांची शरीरं त्यांच्या मृत्यूनंतर डॉक्टरांना तपासणीसाठी मिळत नसल्यामुळे त्यावर उपाय शोधून काढणं शक्य झालेलं नाही. तेव्हा अशा एखाद्या मुलाचं शरीर जेव्हा डॉक्टरांना मिळेल, तेव्हाच हा रोग मुलांना होऊ नये किंवा झाल्यावर काय करावं हे उपाय शोधून काढणं शक्य होईल. या ओळींवर रेघा मारण्यात आल्या होत्या, पण तरीही फ्रँकला अर्थ कळेना. तेवढ्यात त्याचं लक्ष शेजारी पडलेल्या डायरीकडे गेलं. फ्रँकनं ती उघडली. तर सहज ते जे पान आलं होतं ते कुठलं होतं, तर ते ज्या दिवशी न्यूयॉर्कच्या डॉक्टरांकडे गेले होते ती तारीख असलेलंच पान होतं. आणि या पानावर लिहिलेलं होतं, आज फ्रँकला न्यूयॉर्कच्या डॉक्टरांना दाखवलं आणि त्यांनी सांगितलं की फ्रँकला कॅन्सर झाला असून तो 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ जगणार नाही. डॉक्टरांचे हे उद्गार ऐकून मला आकाश फाटल्यासारखं झालं. फ्रँकनं डायरी मिटली. आता सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला होता. त्यानं डायरी ठेवली आणि तो बाहेर आला. आता फ्रँकला कळून चुकलं होतं की आपले आईबाबा का दुःखी आहेत. त्याचे बाबा त्याच्या रोगावर औषध सापडावं म्हणून रात्रंदिवस पुस्तकं वाचत होते आणि आई चर्चमध्ये जाऊन आपल्यासाठी येशूची प्रार्थना करत होती.
आपण दुःखी झालो तर आई बाबा आणखी दुःखी होतील. म्हणून आपण काहीच न दाखवता राहिलेल्या दिवसात त्यांच्यावर जास्तीत जास्त प्रेम केलं पाहिजे, त्यांना आनंदात ठेवलं पाहिजे, असं त्याच्या लक्षात आलं. म्हणून दुसऱ्या दिवसापासून फ्रँक अतिशय काळजीपूर्वक वागायला लागला. मुद्दाम हसू खेळू लागला. आई वडिलांना मुद्दाम हसवण्याचा प्रयत्न करायला लागला. पण हे पाहून आई वडिलांना जास्त दुःख व्हायचं. त्यांना वाटायचं, बिचारा फ्रँक, त्याला माहीत नाही की आपण आता फक्त काही दिवसांचे सोबती आहोत, म्हणूनच तो हसतो आहे, खेळतो आहे. पण खरी गोष्ट अगदी उलटी होती. फ्रँक मुद्दाम हसत होता, खेळत होता. त्याला वाटत होतं की राहिलेला प्रत्येक दिवस हा आनंदात घालवायला पाहिजे, खूप आनंद उपभोगला पाहिजे. असे आणखी 2.5 महिने झाले होते. फ्रँक कुठपर्यंत जगेल याची कल्पना आता आई बाबा आणि फ्रँक या तिघांनाही होती, पण ते एकमेकांना भासवू देत नव्हते. आणखीन काही दिवस उलटल्यानंतर फ्रँकच्या मनात एके दिवशी आलं, एवी आपण तर जाणारच आहोत, मग आपण इतरांच्या उपयोगी पडून मेलो तर? आत्तापर्यंत डॉक्टरांना कॅन्सरचा रोग झालेल्या मुलाचं शरीर तपासणीसाठी न मिळाल्यानं उपाय शोधून काढता आलेला नाही. आपण आपलं शरीर हॉस्पिटलला भेट म्हणून दिलं तर? डॉक्टर त्याची तपासणी करतील आणि उपाय शोधून काढतील. त्यामुळे पुढच्या मुलांना कॅन्सर होणार नाही. झाला तरी बरा कसा करता येईल हे डॉक्टरांना माहिती असेल आणि त्या मुलांचे आईबाबा दुःखी होणार नाहीत. बस, आता एवढं करायचंच, असं म्हणून फ्रँकनं एक कागद घेतला आणि त्यावर लिहिलं, प्रिय आई बाबा, तुम्ही दुःखी का आहात हे मला कळलेलं आहे. म्हणूनच मी माझं शरीर माझ्या मृत्यूनंतर हॉस्पिटलला देणगी म्हणून द्यायचं ठरवलं आहे. त्यामुळे डॉक्टर तपासणी करतील आणि औषध शोधून काढतील. इतर शेकडो मुलांचं प्राण त्यामुळे वाचतील. माझ्यासाठी एवढं कराल ना? फ्रँकनं हा कागद एका पाकिटात बंद केला आणि तो बाबांकडे गेला आणि हळूच म्हणाला, बाबा, माझं एक गुपित आहे, ते मी या पत्रात लिहिलं आहे. पण एक अट आहे, हे पत्र आजपासून 16व्या दिवशी फोडायचं. मान्य? मान्य. वडिलांनी आश्वासन दिलं हे पाहून फ्रँकला खूप आनंद झाला. पण त्यात काय आहे याचं आई वडिलांना कुतूहल मात्र लागून राहिलं होतं. अर्थात त्यांनी फ्रँकला वचन दिलं होतं, त्यामुळे ते पत्र ठरलेल्या दिवसापूर्वी फोडू शकत नव्हते. हळूहळू एक दिवस कमी होत गेला. फ्रँक जास्तीत जास्त आनंदात राहत होता, तर आईबाबांचं दुःख वाढत होतं. 15व्या दिवशी फ्रँकची तब्येत अचानक खालवली आणि डॉक्टरांनी भाकीत केल्याप्रमाणे त्याच रात्री फ्रँकची प्राणज्योत मालवली. शेवटपर्यंत तो आनंदात होता. त्यानं कधीही दुःख दाखवलं नाही, आईबाबांना दुःखी होऊ दिलं नाही. फ्रँकच्या मृत्यूनं आईबाबांना कमालीचं दुःख झालं. त्याचा जोर कमी होताच वडिलांना फ्रँकच्या पत्राची आठवण झाली. आज बरोबर 16वा दिवस होता. बाबांनी घाईघाईनं पत्र आणलं आणि फ्रँकच्या आईच्या देखतच ते फोडलं. ते वाचून त्यांना आश्चर्य वाटलं. छोट्या फ्रँकची इच्छा मोडणं त्यांना शक्यच नव्हतं. त्याच्या इच्छेप्रमाणे त्यांनी फ्रँकचं शरीर हॉस्पिटलमध्ये देणगी म्हणून दिलं. त्या शरीराची अनेक दिवस तपासणी करून डॉक्टरांनी विविध औषधं शोधून काढली. त्यामुळे अनेक मुलं कॅन्सरच्या रोगातून वाचली. फ्रँकच्या या कृत्याचा खूप बोलबाला झाला. सर्वांनी त्याचं कौतुक केलं. अमेरिकन सरकारनं तर त्या हॉस्पिटलला फ्रँक रिसर्च इन्स्टिट्यूट असं नाव देऊन त्याचं कौतुक केलं.